3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि त्यामध्ये पॉईंट आहे सोल्युशन ऑफ ट्रायंगल. आणि सोल्युशन ऑफ ट्रायंगलमध्ये आपण पुढचा पॉईंट पाहूया. मागच्या याच्यामध्ये आपण साईन रूल पाहिला, साईन रूल एक्सप्लेन केला. तर पुढच्या याच्यात आपण पाहूया कोसाईन रूल. तर कोसाईन रूल हा आहे इन ट्रायंगल ए बी सी नंबर फर्स्ट ए स्क्वेअर स्मॉल ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए, ऑर किंवा हाच आपल्याला ह्या फॉर्ममध्ये लिहिता येतो कॉस ए इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2bc ह्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येतो. नंबर सेकंड बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2ca कॉस बी, ऑर कॉस बी इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय 2ac. नंबर 3 सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस सी, और कॉस सी इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवायडेड बाय 2ab. अशा फॉर्ममध्ये कोसाईन रूल आहेत. याचे प्रूफ एक्झामला विचारलं जातात. साईन रूलचंही विचारलं जातं, कोसाईन रूलचंही प्रूफ विचारलं जातं. तर प्रूफ ऑफ फर्स्ट काय म्हटलं आहे, इन ट्रायंगल ए बी सी प्रूव्ह दॅट ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. तर आपण ट्रायंगल ए बी सी ड्रॉ केलेला आहे. आपल्याला जर ए स्क्वेअर इक्वल टू प्रूव्ह करायचा असेल तर आपल्याला पोल हा एला टाकावा लागतो. म्हणजेच काय म्हटलं, टेक पोल ॲट ए. अशा फॉर्ममध्ये आपल्याला डायग्राम ड्रॉ करता येते. काय केलं आपण, एला पोल कन्सिडर केलेला आहे, टेक पोल ॲट ए. मग आपण ट्रायंगल ए बी सी काढला. इथे जर पोल टाकलेला असेल तर इथे बी किंवा सी कोणताही लिहा. इथे बी लिहिला आपण, इथे सी लिहिला. आणि पोल म्हणजेच आपण थोडक्यात त्याला ओरिजिन कन्सिडर करतो. मग ए जर ओरिजिन कन्सिडर केलेला असेल तर अँगल एच्या समोरची साईड आहे ती बी सी, आणि बी सी स्मॉल लेटरने डिनोट केली जाते स्मॉल ए. तसंच लेंथ ए सी म्हणजे अँगल बीच्या समोरची आहे ती स्मॉल बी, आणि लेंथ ए बी म्हणजेच अँगल सीच्या समोरची साईड आहे स्मॉल सी. देअरफॉर रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट्स, ते रिलेशन आपल्याला माहिती आहे. इथे जर अँगल असेल आणि हे लेंथ जर आर असेल अँगल थिटा, आणि इथे जर आर असेल म्हणजे ह्या फॉर्ममध्ये आपण पाहिलेलं होतं. इथे हे लेंथ आर, इथे पॉईंट पी घेतला होता आपण, हे लेंथ आर आणि इथे अँगल थिटा फॉर्म होतो. तर पीचे कोऑर्डिनेट काय होते, आर थिटा होते. मग पीचे कोऑर्डिनेट जर आर थिटा असेल, किंवा रिलेशन पाहिलं होतं रिलेशन बिटवीन पोलर अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट, ते मिळालं होतं पी इन ब्रॅकेट आर कॉस थिटा आणि आर साइन थिटा. ह्या फॉर्ममध्ये आपल्याला रिलेशन माहीत होतं. आणि देअरफॉर बी इन ब्रॅकेट हे डिस्टन्स किती आहे सी, आणि हा अँगल इंटरनल अँगल ए आहे. देअरफॉर बी इन ब्रॅकेट सी कॉस ए सी साइन ए. अशा फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येईल सी कॉस ए सी साइन ए. आणि हे जे डिस्टन्स आहे लेंथ ए सी, तर हे डिस्टन्स किती आहे बी आहे. देअरफॉर सी इन ब्रॅकेट बी झिरो. अशा फॉर्ममध्ये आपल्याला कोऑर्डिनेट लिहिता येतात. आता आपण पुढे काय करणार आहोत, लेंथ बी सी म्हणजे स्मॉल ए आहे. देअरफॉर स्मॉल ए इक्वल टू लेंथ बी सी. दोन्ही साईडचा स्क्वेअर केला, स्क्वेअरिंग वी गेट ए स्क्वेअर इक्वल टू लेंथ बी सी स्क्वेअर. आणि देअरफॉर मग ह्या बीचे कोऑर्डिनेट काय होते, बीचे कोऑर्डिनेट होते सी कॉस ए सी साइन ए, आणि सीचे होते बी झिरो होते. मग आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला तर काय मिळेल, स्क्वेअर रूट ऑफ सी कॉस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी साइन ए मायनस झिरो ब्रॅकेट स्क्वेअर. तर इथे लिहिलं आहे पहा आपण, ए स्क्वेअर इक्वल टू लेंथ बी सी स्क्वेअर, आणि देअरफॉर बी मायनस सी कॉस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस झिरो मायनस सी साइन ए ब्रॅकेट स्क्वेअर. आणि देअरफॉर स्क्वेअरिंग वी गेट म्हणजे या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला तर आन्सर येईल बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए मायनस 2bc कॉस ए आणि प्लस सी स्क्वेअर साइन स्क्वेअर ए. देअरफॉर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर कॉमन काढला यामध्ये, सी स्क्वेअर दोन ठिकाणी आहे म्हणून सी स्क्वेअर इन ब्रॅकेट कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए मायनस 2bc कॉस ए. देअरफॉर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर cos square a plus sin square a is 1. Therefore b square plus c square minus 2bc cos a. अशा फॉर्ममध्ये हे प्रूव्ह झालेलं आहे. तर अशा टाईपमध्ये आपल्याला सिमिलरली वी प्रूव्ह दॅट बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2bc कॉस बी. आता इथे आपल्याला पोल कुठे टाकावं लागेल, अँगल बीला पोल टाकावं लागेल. त्यानंतर सेकंड जे रिलेशन आहे, थर्ड रिलेशन सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस सी, हे जर प्रूव्ह करायचं असेल तर याच्यामध्ये टेक पोल ॲट सी.
पोल आपल्याला सीला टाकावं लागेल. अशा पद्धतीने कोसाइन रूल प्रूव्ह करायचा आहे. त्यावर एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. इन ट्रायंगल ABC इफ A इक्वल टू 2, B इक्वल टू 3, C इक्वल टू 4 देन प्रूव्ह दॅट द ट्रायंगल इज ऑब्ट्यूज अँगल. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ट्रायंगल हा ऑब्ट्यूज अँगल आहे. सोल्युशन पाहायचं. द अँगल अपोजिट टू लार्जेस्ट साइड ऑफ अ ट्रायंगल इज द लार्जेस्ट अँगल ऑफ द ट्रायंगल. द अँगल अपोजिट टू लार्जेस्ट साइड ऑफ अ ट्रायंगल. मग याच्यामध्ये लार्जेस्ट साईड कोणती आहे? A2 आहे, B3 आहे आणि C4 आहे. म्हणजे C इज द लार्जेस्ट साईड आणि देअरफॉर अँगल C इज द लार्जेस्ट. आणि देअरफॉर किंवा अँगल Cला आपण ऑब्ट्यूज अँगल म्हणूया. देअरफॉर कॉस C इक्वल टू 4 होतं म्हणून अँगल C हा आपण ग्रेटर म्हटलं तर कॉस C इक्वल टू फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला A² + B² - C² डिवायडेड बाय 2AB. आणि देअरफॉर व्हॅल्यू ऑफ A इज 2, व्हॅल्यू ऑफ B इज 3, व्हॅल्यू ऑफ C इज 4. Therefore 2² + 3² - 4² divided by 2 × 3 × 4 that is equal to -1/8. म्हणजेच काय येईल ते 4 + 9 - 16 म्हणजेच किती मिळेल? 4 + 9 इज 13. 4 + 9 - 16 डिवायडेड बाय 8 × 3 म्हणजेच किती येईल? 24. and therefore equal to -3 डिवायडेड बाय 24 म्हणजेच किती येतं? -1/8 येईल. मग कॉस C इक्वल टू -1/8 म्हणजेच कॉस निगेटिव्ह आहे. कॉस निगेटिव्ह असेल तर C हा सेकंड क्वाड्रंटमध्ये येईल. मग सेकंडमध्ये असेल की सेकंडमध्ये किंवा आणखी तो फोर्थमध्ये येऊ शकतो. कॉस C जर निगेटिव्ह असेल तर तो सेकंडमध्ये आणि थर्डमध्ये आहे. आणि देअरफॉर सेकंडमध्ये असेल तर कॉस C इज निगेटिव्ह, देअरफॉर C इज ऑब्ट्यूज अँगल. म्हणजे सेकंडमध्ये जर असेल तर अशा फॉर्ममध्ये आपल्याला दाखवता येईल. लाईज इन सेकंड क्वाड्रंट. सेकंडमध्ये असेल तर हा 90पेक्षा मोठा असेल किंवा इथे जरी अँगल असेल तर अशा फॉर्ममध्ये काउंट केला तो 90पेक्षा मोठा असेल म्हणजेच तो ॲक्च्युली कसा आहे? ऑब्ट्यूज अँगल आहे. एक्झाम्पल नंबर सेकंड. इन ट्रायंगल ABC इफ A इक्वल टू 60 डिग्री, B इक्वल टू 3 अँड C इक्वल टू 8 देन फाइंड स्मॉल a. ऑल्सो फाइंड द सर्कमरेडियस ऑफ द ट्रायंगल. मग आपल्याला काय काय दिलेलं आहे? अँगल A, त्यानंतर साईड दिलेले आहे. ट्रायंगलच्या 2 साईड आहेत. B इक्वल टू 3, C इक्वल टू 8 आणि फक्त A विचारलं आहे. मग रिलेशन माहिती आहे. A² इक्वल टू B² + C² - 2BC cos A. देअरफॉर A² इक्वल टू B इज 3, C इज 8. देअरफॉर 3² + 8² - 2 × 3 × 8 मल्टिप्लाय cos 60. देअरफॉर 9 + 64 - 48 मल्टिप्लाय cos 60 इज 1/2. देअरफॉर इक्वल टू 49. मग A² जर 49 असेल तर A किती मिळेल? 7. देअरफॉर A इक्वल टू 7. बाय साइन रूल आपल्याला सर्कम रेडियस फाइंड करायचं आहे म्हणून साइन रूलने A/sin A इक्वल टू 2R. आणि देअरफॉर A आहे 7 डिवायडेड बाय कॅपिटल A म्हणजेच अँगल A आहे 60 डिग्री. देअरफॉर 7/sin 60 इक्वल टू 2R. देअरफॉर 2R इक्वल टू 7/sin 60 आहे √3/2. देअरफॉर R इक्वल टू 7/√3 किंवा 3√3/2. म्हणजेच काय केलं? √3ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं तर आन्सर येईल 7√3 डिवायडेड बाय 3 इज द सर्कम रेडियस. एक्झाम्पल नंबर 3. इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट A in bracket B cos C - C cos B इक्वल टू B² - C². तर LHS पहा. A in bracket B cos C - C cos B. A ने जर मल्टिप्लाय केलं तर किती येईल? AB cos C - AC cos B. तर cos Cचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. मग AB मल्टिप्लाय cos C आहे A² + B² - C² डिवायडेड बाय 2AB. आणि हा फॉर्म्युला पहा. cos C जर लिहायचा असेल तर C सोडून राहिलेल्या 2 साईड आपण इथे ॲडिशन लिहिलं. C सोडून राहिलेल्या 2 साईड म्हणजे A² + C² आणि अँगल Cच्या समोरची साईड आहे C² ती सबट्रॅक्ट केली आणि डिवायडेड बाय इथे ज्याला प्लस साईन होतं A² + B². तर इथे काय केलं आपण? फक्त 2AB लिहिलं. तसंच -AC मल्टिप्लाय cos B. तर cos B काय लिहिता येईल? cos B आता B सोडून राहिल्या 2 साईड, 2 कोणत्या राहिल्या? A आणि C म्हणून आपण इथे लिहिलं A² + C² मायनस अँगल Bच्या समोरची साईड आहे -B² डिवायडेड बाय 2AC.
म्हणजे इथे AC आहे म्हणून 2AC अशा फॉर्ममध्ये आपल्याला कोसाइन रूल लक्षात ठेवता येतो. देअरफॉर AB कॅन्सल होईल, इथे AC कॅन्सल होईल, किती राहिले A² + B² - C² डिवायडेड बाय 2 मायनस A² + C² - B² डिवायडेड बाय 2. देअरफॉर डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची सबट्रॅक्शन होईल. देअरफॉर A² + B² - C² मायनस A² - C² मायनस प्लस B² डिवायडेड बाय 2. देअरफॉर A² कॅन्सल, we get 2B² - 2C² डिवायडेड बाय 2. देअरफॉर 2 कॉमन येईल आणि कॅन्सल होईल किंवा सेपरेट 2ने डिवाइड केलं तरी चालेल. देअरफॉर इक्वल टू B² - C² इक्वल टू RHS. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. In triangle ABC, if cos A upon A equal to cos B upon B, then show that it is an isosceles triangle. रिलेशन पहा काय दिलेलं आहे, cos A upon A equal to cos B upon B हे रिलेशन दिलेले आहे आणि यावरून आपल्याला दाखवायचं आहे हा आयसोस्केलस ट्रायंगल असेल. आयसोस्केलस ट्रायंगल यामध्ये कंडिशन काय, 2 साइड्स आर इक्वल किंवा 2 अँगल्स आर इक्वल अशा 2 कंडिशन आहेत. मग आपल्याला 2 साइड इक्वल असेल तरीसुद्धा काय म्हणता येईल, इट इज आयसोस्केलस ट्रायंगल. देअरफॉर गिवन इक्वेशन इज cos A upon A equal to cos B upon B. Then cross multiplication B cos A equal to A cos B. And therefore by using cosine rule, B in bracket cos A काय येईल B² + C² - A² डिवायडेड बाय 2BC इक्वल टू A मल्टिप्लाय cos B आहे A² + C² - B² डिवायडेड बाय 2AC. आता इथे LHSमध्ये B कॅन्सल होईल, RHSमध्ये A कॅन्सल होईल, म्हणजे डिनॉमिनेटर सेम राहिला. डिनॉमिनेटर किती राहिला 2C, इथे 2C आहे, डिनॉमिनेटर सेम होता, कॅन्सल केला आणि मग पुढची स्टेप काय येते B² + C² - A² इक्वल टू A² + C² - B². आणि देअरफॉर सेम टर्म दोन्ही साईडला असेल ती कॅन्सल होईल आणि कॅन्सल काय झालं C² कॅन्सल झाला, म्हणजेच किती मिळालं B² हा -B² ह्या साईडला आणला, त्यानंतर -A² ह्या साईडला, तर किती मिळेल 2B² इक्वल टू 2A². आणि देअरफॉर dividing 2 we get B² equal to A² and therefore A equal to B, and therefore 2 sides are equal and therefore it is an isosceles triangle. Example number 5. In triangle ABC, prove that C minus B cos A divided by B minus C cos A equal to cos B upon cos C. LHS C minus B cos A डिवायडेड बाय B minus C cos A. तर इथे आपण कोसाइन रूल यूज केला. cos A चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला B² + C² - A² डिवायडेड बाय 2BC. त्यानंतर डिनॉमिनेटरसुद्धा आपण cos A चा फॉर्म्युला यूज केलेला आहे. तर न्यूमरेटरला पहा, इथे B कॅन्सल झाला, इथे C कॅन्सल, इथे C कॅन्सल झालेला आहे, म्हणजेच इथे किती राहिले B कॅन्सल झाला तर 2C आहे. मग दोघांचा डिनॉमिनेटर आपण सेम केला म्हणजेच 2C येईल आणि 2C मल्टिप्लाय C म्हणजेच 2C² मायनस इन ब्रॅकेट B² + C² - A² आणि देअरफॉर -B² - C² प्लस मायनस प्लस A² डिवायडेड बाय 2C. त्यानंतर डिनॉमिनेटरला इथे सुद्धा डिनॉमिनेटर किती आहे 2B आहे, तो सेम केला तर B मल्टिप्लाय 2B येईल, B मल्टिप्लाय 2B आहे तर 2B² मायनस इन ब्रॅकेट B² + C² - A² दॅट इज -B² - C² प्लस A² डिवायडेड बाय 2B. and therefore 2C² - C² is C² minus B² plus A² divided by 2C divided by B² minus C² plus A² divided by 2B, that is A² plus C² minus B² divided by 2AC. काय केलं आपण डिवायडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय A. देअरफॉर इथे काही येईल 2C होतं, त्याला मल्टिप्लाय केला म्हणजे किती येईल A 2AC. आणि इथे सुद्धा B² प्लस A² मायनस C² डिवायडेड बाय 2AB. दोन्ही ठिकाणी आपण Aने इथे मल्टिप्लाय केलेला आहे. देअरफॉर इक्वल टू हा फॉर्म्युला कशाचा आहे cos Bचा आहे, हा फॉर्म्युला आहे cos Cचा. देअरफॉर इक्वल टू cos B अपॉन cos C इक्वल टू RHS. अशा पद्धतीने आपल्याला कोसाइन रूल वापरता येतो. एक्झाम्पल फॉर प्रॅक्टिस, हे जे एक्झाम्पल आहेत हे होमवर्कच्या वहीमध्ये सॉल्व करा. द एक्झाम्पल नंबर 1. इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट cos A upon A plus cos B upon B plus cos C upon C equal to A² plus B² plus C² divided by 2ABC. And example number 2. In triangle ABC prove that AC cos B minus BC cos A equal to A² minus B².